मॅथेमॅटिकल लॉजिक लेक्चर नंबर 2. कालच्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये आपण जे पाहिलं त्याचं थोडंसं शॉर्टमध्ये रिव्हिजन करू. स्टेटमेंट. व्हॉट इज द स्टेटमेंट? अ assertive or declarative sentence. Assertive or declarative sentence which is either true or false is called the statement. ही ती स्टेटमेंटची डेफिनेशन. यामध्ये म्हटलं तुम्हाला महत्वाचं काय, इट इज नॉट पार्शियली ट्रू और फॉल्स. हिअर एक्झॅक्टनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झॅक्ट ट्रू असं नाही तर एक्झॅक्ट फॉल्स. पार्शियली जमणार नाही, एक्झॅक्टनेस महत्वाचं आहे. पुन्हा याला एक सिम्बॉल सांगितले होते मी. सिम्बॉलिकली द स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर P, Q, R, S अँड सो ऑन. हे 3-4 लेटर जास्त वापरला जातो. आपण मिडल लेटर्स यूज करतोय, स्मॉल लेटर. सिम्बॉलिकली स्टेटमेंट जर रिप्रेझेंट करायचे असेल तर. पुढे जाऊया आपण. एक्झाम्पल्स. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. सन रायजेस इन द ईस्ट. किंवा x plus 0 equal to x for every x belongs to R. The smallest prime number is 1. The square of an odd integer is odd. यातलं कुठले वाक्य पहा, हे कुठल्याची व्हॅल्यू एक्झॅक्ट ट्रू असेल नाही तर एक्झॅक्ट फॉल्स. एक्झॅक्ट ट्रू आहे, एक्झॅक्ट ट्रू आहे, ट्रू आहे. याला कुणीच ट्रू म्हणू शकत नाही, कारण सर्वात लहान प्राईम नंबर 2 आहे. इथे याला चुकीचे दिले, फॉल्स. इट इज अ ट्रू. कुठलंही स्टेटमेंट जे एकदम ट्रू किंवा फॉल्स असेल, पार्शियल नाही, तर त्याला म्हणायचं स्टेटमेंट. पुढं याच्यात उलट पाहिलेलं चांगलं कधी पण. नॉट स्टेटमेंट कोणत्या? क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी, सजेशन, ऑर्डर अशा प्रकारचे जे वाक्य आहेत का, ते स्टेटमेंट कधीच नसतात. ऑल दीज आर नॉट स्टेटमेंट. पुन्हा एक थोडा वेगळा प्रकार सांगितला होता पहा मी. ही इज अ गुड. x² - 3x + 2 = 0. इट इज रेड इन कलर. हे स्टेटमेंट जर तुम्ही वाचले तर हे सिच्युएशन प्रमाणे बदलते व्हॅल्यू. याच्या डिपेंड ऑन सिच्युएशन. म्हणजे यामध्ये आणि यामध्ये थोडासा फरक आहे. पुढे हे वाक्य आपलं येणारच. म्हणजे ह्या स्टेटमेंटला फॉर एक्झाम्पल x + 4 = 0. याच्यात मी म्हणलं फॉर x = -4, तर हे व्हॅल्यू ट्रू. म्हणजे या स्टेटमेंटला तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स आहे सांगता येईल जर x काय आहे हे एक्झॅक्ट माहीत झालं तर. म्हणजे हे स्टेटमेंट मी वेगळा पार्ट केला, हा वेगळा. पण सध्या कोणत्यालाच मी स्टेटमेंट म्हणू शकत नाही. ओके, पुढे चालूया. आजचा पहिला पॉइंट, सिंपल स्टेटमेंट. मला वाटते ग्रामरमध्ये तुम्ही पाहिलं असं, सिंपल सेंटेन्स. सेम तसंच सिंपल स्टेटमेंट. डेफिनेशन वाचा. The statement it is an atomic म्हणजे याचे दोन भाग पडत नाहीत, तो atomic, or it has no logical connective, or which cannot be split into two or more statements is called simple statement. ज्या स्टेटमेंटचे दोन अलग अलग भाग करताच येत नाहीत, मिनिंगफुल दोन भाग करताच येत नाहीत, अशाला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट. त्याला मी ॲटॉमिक एक वर्ड यूज केला. इट हॅज नो कनेक्टिव्ह, आणि पुन्हा म्हणलं इट कॅन नॉट बी स्प्लिट इंटू 2 or more parts is called the simple statement. For example, 25 is a perfect square. आता एका स्टेटमेंटचे तुम्हाला दोन स्टेटमेंट करता येतील का? अजिबात नाही. याला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट. सीता अँड गीता आर सिस्टर्स. इथं अँड असल्यामुळे काही जण कन्फ्यूज होतात, पण या वाक्याला असं सेपरेट नाही करता येत. सीता इज सिस्टर, गीता इज सिस्टर नाही. इट इज सिंपल स्टेटमेंट. 7 is a prime number. Simple statement. Single statement. Single atomic statement. It is called simple statement. Goa in Maharashtra.
simple statement. Okay, such type of statements are called the simple statements. Compound statement. Simple कळलं आता compound. Compound's definition पहा. The statement which has connective word or phrase is called the compound statement. म्हणजे हे स्टेटमेंट मध्ये कनेक्टिव्ह असतात, एखादा वर्ड किंवा फ्रेज असते, ऑर अँड phrases if then if and only if like this are called the compound statements. Or the statement is split into two or more statements is called the compound statement. त्या स्टेटमेंटचे दोन भाग करता येतात. एक्झाम्पल पाहू. 3 is odd number or 12 is an even number. 3 is odd number and 12 is even number, याचे दोन भाग करतात. 3 is odd number सेपरेट पार्ट आहे, सेपरेट स्टेटमेंट आहे, मध्ये अँड आहे, इट हॅज कनेक्टिव्ह वर्ड, so it is called the compound statement. Dhoni or Virat are captains of Indian cricket team. Or आलं इथं. धोनी कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, विराट कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, असे दोन स्टेटमेंट अलग अलग करता येतात, म्हणून याला बनवलं मी कंपाऊंड स्टेटमेंट. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर देन अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. याच्यात इफ देन फ्रेज आहे. लाईन्स आर परपेंडिक्युलर एक सेपरेट सिंपल स्टेटमेंट आहे. अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री सेपरेट स्टेटमेंट आहे. सिंपल स्टेटमेंट याच्यात दोन किंवा दोनापेक्षा जास्त सापडत आहेत, त्यांना म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. वेक्टर्स आर कोप्लेनार. वेक्टर्स आर कोप्लेनार इफ अँड ओनली इफ देअर स्केलार प्रोडक्ट इज झिरो. स्केलार ट्रिपल प्रोडक्ट इज झिरो. हे वेक्टर मध्ये वाक्य आलेले आहे तुम्हाला. वेक्टर्स आर कोप्लेनार हे स्टेप सेपरेट स्टेटमेंट आहे. स्केलार ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स इज झिरो वेगळे, म्हणजे याचे दोन अलग अलग वाक्य करता येतात. मध्ये एक तुम्हाला कनेक्टिव्ह फ्रेज किंवा वर्ड सापडते. इथं इफ अँड ओनली, इथं इफ देन ऑर अँड. सच टाइप ऑफ स्टेटमेंट्स आर कॉल्ड द कंपाऊंड स्टेटमेंट्स. आज आपल्याला मेनली खरं कंपाऊंड स्टेटमेंट बद्दल जास्त पाहायचे. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे कनेक्टिव्ज, लॉजिकल कनेक्टिव्ज. आपण मॅथमॅटिकल लॉजिक करस्पॉन्डिंग पाहिलं म्हणून कनेक्टिव्ज न म्हणता लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतोय. ग्रामरकडे डायरेक्ट जाऊ नका. कनेक्टिव्ह आपल्या फक्त मॅथ पुरतं पहा. व्हॉट आर द लॉजिकल कनेक्टिव्ह. पहिले पाहू कनेक्टिव्ह कशाला म्हणायचं. द फ्रेज ऑर वर्ड विच कनेक्ट टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स अँड फॉर्म कंपाऊंड स्टेटमेंट आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ह. असे काही वर्ड किंवा फ्रेजेस असतील जे दोन सिंपल स्टेटमेंटला जोडून कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतात, त्यांना म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. आपल्याकडे मॅथमॅटिक्स मध्ये देर आर मेनली 4 लॉजिकल कनेक्टिव्ह ओनली. इथे तुम्हाला 4च लॉजिकल कनेक्टिव्ह जास्त अभ्यासायचे, बाकींना आपण त्याला इक्वलन्स वर्ड घेणार आहे. तर पहिला कोणता असेल अँड, दुसरा ऑर, इफ डॅश डॅश देन अँड इफ अँड ओनली इफ. हे झाले आपले 4 लॉजिकल कनेक्टिव्ह. अँड, ऑर, इफ डॅश डॅश देन अँड इफ अँड ओनली इफ. these words or phrases are called the logical connectives. लॉजिकल कनेक्टिव्ह पहिले आपण 4 लॉजिकल कनेक्टिव्ह अँड, ऑर, इफ देन अँड इफ अँड ओनली इफ. त्यातलं पहिलं पाहू आता कंजंक्शन. हे कंजंक्शन कोणाच्या करस्पॉन्डिंग येते ते लक्षात घ्या. टू सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द वर्ड अँड. Two simple statements are connected by the word and, then it is called the conjunction of two simple statement. जर दोन स्टेटमेंट and न जोडल्या तर त्याला म्हणायचं कंजंक्शन. दॅट इज P एक सिंपल स्टेटमेंट आहे, Q दुसरी सिंपल स्टेटमेंट आहे. देन P
and Q connected by the word and, then this is called the conjunction. P conjunction Q. P simple statement, Q simple statement, then P and Q is called the conjunction. आता ह्या conjunction साठी तुम्हाला notation द्यायलो मी. It is denoted by the symbol P cap Q and denoted by the cap. जसं आपण स्टेटमेंटला P म्हटलो, स्टेटमेंटला Q म्हटलो, तसं ह्या वर्डला सुद्धा इथं सिम्बॉल द्यायलो and it is read as P conjunction Q, किंवा कोणी असं वाचल P cap Q, किंवा कोणी असं वाचल P and Q, कारण हे अँडचं सिम्बॉल आहे P and Q. याला कंजंक्शन म्हणतात P कंजंक्शन Q, और सिम्बॉल आहे तसंच P cap Q. रीड करताना इथे फरक तुम्हाला प्रत्येकाचं लक्षात येईल. दिस इज द कंजंक्शन. कंजंक्शन मीन्स connected by and, that is called conjunction. Simple. And conjunction. Symbol cap. तीन गोष्टी लक्षात ठेवा. And conjunction आणि हे cap. Okay. Now example. Write the following statements in symbolic form. Write the following statements in symbolic form. पहिली स्टेटमेंट मी हायलाइट केली. Price increases and demand falls. Price increases and demand falls. हे एकच एक्झाम्पल पाहू आपण सोल्युशन. गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज, पहिलं घेऊया. प्राइस इन्क्रीजेस अँड डिमांड फॉल्स. यामध्ये या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट वाचा आणि इथं कंजंक्शन ओळखा, म्हणजे कनेक्टिव्ह वर्ड ओळखा आणि त्यानुसार काय करा. आता पहिल्या पार्टला, पहिल्या स्टेटमेंटला प्राइस इन्क्रीजेसला सिम्बॉल P द्या, डिमांड फॉलला Q द्या. म्हणजे या स्टेटमेंटचा एवढ्या पार्टला आपण अल्फाबेट P यूज केलं, एवढ्याला Q यूज केलं, आणि ह्या सिम्बॉलला काय रिप्रेझेंट करतात माहिती आहे तुम्हाला? काय डिनोट करतो आपण याला? कॅप. अँड देअरफॉर symbolic form of given statement is P cap Q. P price increases and demand falls. म्हणजे ह्या स्टेटमेंटला शॉर्ट मध्ये सिम्बॉलिकली लिहिता येते, पण याच्यात अझम्पशन महत्वाचे. तुम्ही पहिल्या वाक्याला P म्हणालात का Q का R का S, त्यानुसार इथं थोडा बदल होईल, पण अँड साठी सिम्बॉल मात्र बदलणार नाही. एक्झाम्पल नंबर 2, सॉरी 2 च्या ऐवजी आपण 3 घेतोय. हे सोपं आहे. इट इज रेनिंग अँड कोल्ड. मध्ये अँड आले, याला P म्हणा, याला Q म्हणा, P कॅप Q. पण P घेताना इट इज रेनिंग म्हणा आणि Q इट इज कोल्ड. पूर्ण वाक्य घेत जाते. ओके. तिसरं, थर्ड एक्झाम्पल घेऊया. गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज ही इज टॉल बट हँडसम. ही इज टॉल बट हँडसम. हे बट आपण अँड सारखं कन्सिडर करणार आहे. ओके. सपोज P ही इज अ टॉल, Q ही इज हँडसम. मी फक्त Q हँडसम एवढं नाही घेतलं, कंप्लीट वाक्य घ्या. ही इज हँडसम, ही इज टॉल, ही इज हँडसम. सेपरेट कंप्लीट सिम्पल स्टेटमेंट आले पाहिजे. पुन्हा मागच्या सारखं पूर्ण वाक्य वाचा आणि याला सिम्बॉलिकली लिहिता येईल. गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज P cap Q. गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज P cap Q. हे दोन एक्झाम्पल, याच्यावर भरपूर एक्झाम्पल मी तुम्हाला पुढं PDF मध्ये तुम्हाला द्यायला सुद्धा. आपल्या ज्या व्हिडिओला लिंक असेल PDF तिच्यात पहा, किंवा ग्रुपवर आपला जो ग्रुप तयार केला त्यावर मी PDF पाठवत आहे. निवळ तुम्ही वाचून फायदा नाही, समजून घेऊन फायदा नाही. मॅथमॅटिक्समध्ये जेवढं शिकवलं 15-20 मिनिटं, त्याच्यावर तुम्ही 1 तास सॉल्विंग केली तर खरं तर या पिरियडचा फायदा आहे. केवळ व्हिडिओ पाहून फायदा नाही. चला, ट्रुथ टेबल हा एक थोडा नवीन प्रकार वाटेल तुम्हाला. ट्रुथ टेबल फॉर कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँड आणि अँडला सिम्बॉल कॅप, म्हणून एकाच हेडिंग मध्ये कंजंक्शन अँड कॅप आलं पाहिजे, म्हणून मी त्याला मेन हेडिंग अशी दिली. पाहूया टेबल. या टेबलमध्ये 2 स्टेटमेंट घेतल्या मी. P एक सिंपल स्टेटमेंट, Q दुसरी. आता 2 सिंपल स्टेटमेंट आहेत.
ह्या दोन्ही सिंपल स्टेटमेंट कशा असू शकतात पॉसिबली, कारण हे नेमकं वाक्य काय आहे मला माहित नाही. मग मी अंदाज केला दोन्ही ट्रू असतील, कदाचित पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, कदाचित पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असेल, कदाचित दोन्ही फॉल्स असतील. म्हणजे ऑल पॉसिबिलिटीज ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ अ पी अँड क्यू सेपरेटली, की पी आणि क्यूचा कंबाईनली विचार केला तर दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू या 4 कंडिशन मध्ये बसतील. 5वी कंडिशन येणार नाही. वाटल्यास विचार करून पहा कोणते दोन स्टेटमेंट, टी टी असतील, टी एफ असतील, एफ टी किंवा एफ एफ. ओके, आता हा टेबल काय म्हणतो, पी ट्रू आहे, क्यू ट्रू आहे, तर त्यांचं कंजंक्शन नवीन जी कंपाऊंड स्टेटमेंट तयार व्हायली ती पण ट्रू असायला पाहिजे, तिची पण ट्रूथ व्हॅल्यू टी असायला पाहिजे. समजा पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे, तर तयार होणारी कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स. क्यू फॉल्स, पी फॉल्स, क्यू ट्रू, कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स. पी फॉल्स, क्यू फॉल्स, कंपाऊंड इज फॉल्स. इथे याला मी रेड हायलाइट का केले पहा जरा, म्हणजे पी आणि क्यू दोन्ही ट्रू असतील तरच कंजंक्शन ट्रू आहे, अदरवाइज फॉल्स. पी कॅप क्यू इज टी, टेबल कडे पहा, पी कॅप क्यू इज टी इफ अँड ओनली बोथ पी अँड क्यू आर टी, अदरवाइज एफ. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, कंजंक्शन इज ट्रू इफ पी अँड क्यू बोथ आर ट्रू, अदरवाइज फॉल्स. मग टेबलमध्ये ही गोष्ट हायलाइट करा, बाकीच्या 3 कंडिशन सहज पाठ होतील. टीटीलाच टी, अदरवाइज एफ. टेबल फॉर कंजंक्शन. या टेबलच्या खाली एक वाक्य मी दिले पहा, जरा नीट वाचा. रिमेंबर दॅट द वर्ड्स बट, आता आलता पहा, दो, स्टील, मोरोव्हर, आर वर्क ॲज अँड, आर कन्सिडर्ड ॲज अँड. आपल्याकडं अँडच्या बदल्यात हे शब्द जरी आले तरी त्याला अँड सारखंच कन्सिडर करा आणि नोटेशन कॅपच घ्या. त्यामुळे म्हणलं इथं जास्तच ग्रॅमॅटिकली विचार करू नका, मॅथमॅटिकली जे सांगितल्या सूचना त्या नीट वापरा. हा, याचा तुम्ही वाक्यांचा विचार केला त्या शब्दांचे अर्थ जवळजवळ अँड सारखे कसे आहेत हे पण कळेल. ओके, दिस इज ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. कंजंक्शन साठीचा ट्रूथ टेबल, हा टेबल तुम्हाला कंप्लीट पाठ पाहिजे. हे स्टेटमेंट पण शेवटचं लक्षात घ्या, टेबल पाठ पाहिजे म्हणायला, त्यासाठी मी इथे हायलाइट केलं, बाकी एफ. ओके, नाउ एक्झाम्पल ऑन दिस, टेबलवर डिपेंड एक्झाम्पल. काल पण असा क्वेश्चन होता, लक्षात घ्या, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. आणि कालचं हेडिंग जरी तुम्हाला सारखं वाटत असेल तर स्टेटमेंट मध्ये फरक आहे. काल तुम्ही जवळपास 40 एक एक्झाम्पल मी दिलेले सोडवले असतील, छोटे छोटे छोटे. त्यामध्ये प्रत्येक स्टेटमेंट हे सिंपल होतं. आज हे कंपाऊंड आहे. ऑल काउज आर व्हाईट अँड ऑल फ्लावर्स आर रेड. ताजमहल इज इन आग्रा and Hyderabad is in Tamil Nadu. 2 is a prime number and 3 is rational number. प्रत्येकात 2-2 वाक्य अलग अलग आहेत, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. जेव्हा तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची ना, तेव्हा या टेबलचा यूज करावाच लागेल. डायरेक्ट स्टेटमेंट वाचून ट्रूथ व्हॅल्यू अंदाजे सांगत जाऊ नका. मग पहिलं घेऊ आपण सोल्युशन फॉर फर्स्ट. व्हॉट इज गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इन फर्स्ट? all cows are white and flowers are red. आता या कंपाऊंड स्टेटमेंटचे पहिले सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन करा मागच्या सारखं. पी, ऑल काउज आर व्हाईट. क्यू, ऑल फ्लावर्स आर रेड. आता ह्या एवढ्या मोठ्या पार्टला आपण पी म्हटले, ह्याला क्यू म्हटलो आणि ह्याला तर आपल्याकडे परमनंट सिंबॉलिक कॅप. देअरफॉर symbolic form of given statement is P cap Q. Symbolic form of given statement is P cap Q. आता राहिलं काय? राईट द ट्रूथ व्हॅल्यू. आता येईल फक्त सिंबॉलिक फॉर्म, ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू सेपरेट वाचा पहिले.
ऑल काउज आर व्हाईट, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ. ऑल काउज आर व्हाईट असतात का? नाही, बऱ्याच काउजचा रंग वेगळा असेल. इथं म्हणले ऑल काउज आर व्हाईट, सो इट इज फॉल्स. ऑल फ्लॉवर्स आर रेड असं पण म्हणता येणार नाही, इट इज फॉल्स. पी ची ट्रुथ व्हॅल्यू सेपरेट पाहिली तर फॉल्स आहे, क्यू फॉल्स आहे, म्हणजे आपल्याकडे पी फॉल्स, क्यू फॉल्स, कंजंक्शन इज फॉल्स. And therefore truth value of P conjunction Q is false. इथं टेबल वापरून तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू कंपाऊंड स्टेटमेंटची काढावं लागेल आणि मग शेवटी म्हणा हेन्स द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज एफ. म्हणजे हे वाक्य दिले ना आपण, इट इज फॉल्स. ओके, बाकीचे मी तोंडी सांगेल. खरं तर खूप सोपं आहे आणि खरंच अवघड वाटत असेल तर मी एक्झाम्पल तुम्हाला पूर्ण सोडून दाखवू शकतो. ताजमहाल इज इन आग्रा, एवढंच वाक्य पहा. ताजमहाल इज इन आग्रा म्हणजे आपलं पी आहे, हे ट्रू आहे. हैदराबाद इज इन तामिळनाडू, फॉल्स आहे. म्हणजे या केस सारख्याला ट्रू, फॉल्स, कंजंक्शन काही फॉल्स. म्हणजे सेकंड ची ट्रूथ व्हॅल्यू येईल फॉल्स. पण त्याला असं सिस्टमॅटिक लिहायचं बरं का, तर बोर्डला मार्क पडतील. सीटला शॉर्टकट चालेल. 2 is a prime number and 3 is rational number. At 2 is prime number, yes, true. 3 is rational number, yes, true. So it is true and true, and therefore their conjunction is true. And therefore truth value of the third example is true. असं प्रत्येकाचं सिस्टमॅटिकली लिहा. आणि असे बरेच एक्झाम्पल मी आजही पीडीएफ पण तुम्हाला लिंक देणार आहे, ते सोडवा. ओके, नाउ नेक्स्ट कनेक्टिव्ह इज डिसजंक्शन. पहिलं आपलं कंजंक्शन, डिसजंक्शन. Two simple statements are connected by the word or. It is called disjunction. And साठी कंजंक्शन आलं तर or साठी disjunction. or न जोडले असतील disjunction. That is, if P, Q simple statements, then P or Q मध्ये or, this is called disjunction. Disjunction. याला सिम्बॉल पण पाहू, डिनोटेड बाय द सिम्बॉल P. कॅप उलट केलेला म्हणजे रिव्हर्स कॅप म्हणून P रिव्हर्स कॅप Q, and it is read as P disjunction Q. कारण याला आपण डिसजंक्शन म्हणणार. रिव्हर्स कॅप, डिसजंक्शन, ऑर असे 3 वर्ड यूज करेल मी याला. P रिव्हर्स कॅप Q, P ऑर Q किंवा P डिसजंक्शन Q. पुन्हा एकदा रिपीट करते, ऑर फॉर डिसजंक्शन. It is a symbol for or, and this read as P disjunction Q, P reverse cap Q, P or Q. This is about disjunction. Next is example. पहिला सारखंच, write the following statement in symbolic form. एक आवडीचं छान वाक्य दिलं पाहतो म्हणून मी. रोहित शर्मा scored double century or India won the match. Rohit Sharma scored double century or India won the match. The given compound statement is Rohit Sharma scored double century or India won the match. Now for that we consider P as Rohit Sharma scored double century. Q, India won the match. India won the match. And symbolic form of given statement P or साठी reverse cap Q. This is symbolic form. इथं पण मी एकच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले, बाकी तोंडी सांगतो. स्कूल इज ओपन याला आपण P म्हणू. देर इज हॉलिडे याला आपण Q म्हणू. सो सिम्बॉलिक फॉर्म इज P रिव्हर्स कॅप Q. लीला स्पीक मराठी याला आपण P म्हणू. लीला स्पीक इंग्लिश याला आपण Q म्हणू. P or Q, P or Q हे येईल त्याचं सिम्बॉलिक फॉर्म.
असं व्यवस्थित लिहायचं याला. ठीक आहे. पुन्हा एकदा ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल फॉर द डिसजंक्शन. डिसजंक्शन ऑर द रिव्हर्स कॅप. आता याचा ट्रुथ टेबल एकदा रीड करा. काय फरक आहे ऑब्झर्व करा मागच्या याच्यात. पाहिलं इथं एफ एफ लाच एफ आहे, अदरवाइज ट्रू आहे. पी एफ क्यू एफ, देन डिसजंक्शन इज एफ. बाकी मग पी आणि क्यू, टी 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 एफ एफ टी काही असू द्या, टी 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 टी. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, दोन स्टेटमेंट टी 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 एफ एफ टी एफ एफ यापेक्षा वेगळी पॉसिबल व्हॅल्यू दोनची असू शकत नाही. बिकॉज एव्हरी स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स. बोथ आर ट्रू, वन ऑफ देम फॉल्स अँड बोथ आर फॉल्स. चार कंडिशन. मग इथं कधी फॉल्स यायले, दोन्ही फॉल्स असतील तर. मग याला पुन्हा साईडला घेतो मी. पी और क्यू इज फॉल्स इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू आर एफ, अदरवाइज टी. एकच पाठ करा, वेगळं आलं ट्रू म्हणा. ओके. नाउ सिमिलरली एक्झाम्पल ऑन दिस. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. क्वेश्चन कालच्या सारखं आहे पण वाक्य दिलेले कंपाऊंड आहे. कंपाऊंड. पहिले घेऊया आपण. गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज पॅरिस इज इन इंडिया और लंडन इज इन जर्मनी. पॅरिस इज इन इंडियाला पी मानू, लंडन इज इन जर्मनी याला क्यू मानू. सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी रिव्हर्स कॅप क्यू. पी रिव्हर्स कॅप हे पी और क्यू. इथं वाक्यांचा वगैरे काही फार अर्थ लावत बसायचं नाही, आपल्याला फक्त सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन लावायचे, बाकी नाही. पी रिव्हर्स कॅप क्यू. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. Truth value of P is F, Q is F by the table, truth table for disjunction. P reverse cap Q is F. तर त्या टेबल मध्ये एफ एफ प्लस एफ आहे, एफ एफ अदरवाइज ट्रू. कुठलेही कंपाऊंड स्टेटमेंट पहिले सिंबॉलिक मध्ये लिहित जा, सेपरेट त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू, पी ची एफ, क्यू ची एफ, डिसजंक्शन एफ. बाकी आपण तोंडी पाहू थोडस. 2 + 3 = 5 हा पहिला पार्ट. 3 < 0 सेकंड पार्ट. याला आपण पी म्हणू और क्यू सिंबॉलिकली, पी और क्यू. पण ही स्टेटमेंट आहे ट्रू, ही आहे फॉल्स. मग ट्रू और फॉल्स कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणता येईल ट्रू. टेबल आठवून करा. 3 + 3 = 7, false, but it is true. False or true is true. Disjunction of the FA plus false false plus false आहे. इथं false true false. Okay, this is for disjunction. मी PDF मध्ये तुम्हाला एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस दिलेत, ते सोडवा. या व्हिडिओ सोबत सुद्धा लिंक टाकेल त्या PDF ची. आणि जर हे पूर्ण तुम्ही रोजच्या रोज सॉल्व्ह करू लागले, तितकं इझी चॅप्टर आहे. इझी असून महत्त्वाचं आहे, मार्क जास्त देणार आहे. हा CET लाही वेटेज काही कमी नाही, याचं चांगलं वेटेज आहे, बोर्डलाही वेटेज चांगलं आहे, आणि पुढे फ्युचरमध्ये सुद्धा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. ओके.